छत्रपती संभाजीनगरमधील विद्यादीप बालगृह सुधारगृहातून पलायन केलेल्या 9 अल्पवयीन मुलींचं प्रकरण अधिवेशनामध्ये गाजलंय। बालसुधारगृहात अल्पवयीन मुलींचे धर्मांतर आणि मुलींचा छळ होत असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली। त्यामुळे अखेर राज्य सरकारच्या वतीनं जिल्हा बाल विकास अधिकारी यांना निलंबित करण्याची घोषणा करण्यात आली आहे। सगळ्यात आधी जबाबदार जिल्हा बाल विकास अधिकारी याच्यात आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे। काल आपल्या महिला आयोगाच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या विजयाताईंनी याची दखल घेतलेली परवाच, आणि दखल घेतलेली असताना त्यांनी पोलिसांना डीजींना सगळ्यांना सूचना केली की या संस्थेवर कारवाई करा। याच्यामध्ये केसमध्ये तुम्ही जे सांगता ती संस्था धर्मांतर करण्याचा प्रयत्न करते, मुलींच्या कपाळावर हातावर क्रॉस चिन्ह काढण्याचा बळजबरी प्रयत्न करते, पाणी शिंपडण्याचं काम करते आणि या संस्थेची मान्यतेची मुदत संपलेली सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा बाल विकास अधिकारी झोपलेले का? या संस्था चालकांना खऱ्या अर्थानं तुरुंगात टाकण्याची गरज आहे आणि जिल्हा बाल विकास अधिकारी नियमांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे। ज्या काही अनियमितता त्या ठिकाणी बाहेर आलेल्या आहेत त्या अतिशय भयानक आहेत। त्यामुळे निश्चितपणे जी काही सभागृहाची मागणी आहे त्याप्रमाणे जिल्हा बाल विकास अधिकारी यांना तात्काळ सस्पेंड करण्यात येईल। दरम्यान या प्रकरणी समाजसेविका हर्षा ठाकूर यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। छत्रपती संभाजीनगरातील बाल सुधारगृहातील एक प्रकार समोर आला। 9 मुली या पळून जात होत्या कारण त्यांना छळ होत होता, त्यांचा त्रास होत होता आणि हे एवढं सर्व काही होत असताना त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात होतं। त्यामुळे त्यांनी बाल सुधारगृह सोडून जाण्याचा निर्णय घेतला, पलायन केलेलं होतं। आपल्यासोबत हर्षा ठाकूर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मुली जेव्हा पळाल्या तेव्हा कोर्टात गेल्या आणि कोर्टातून ॲडव्होकेटच्या नंबरवरून तो मला फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की हर्षाताई, आम्हाला खूप शारीरिक आणि मानसिक टॉर्चर झालेलं आहे आणि तुम्ही लवकरात लवकर इथे या। त्याच्यानंतर मी जेव्हा कोर्टात गेले तर दृश्य असं एवढं भयानक होतं की तळपायाची आग मस्तकाला जाईल असं तो एवढं, कारण की मुलींच्या हातावर डीप कट होतं। सगळ्या 8 मुलींच्या हातावर ब्लेडनं कट मारलेलं होतं। त्यांनी सुसाईड करायचा प्रयत्न केला होता। मुलींचे सगळे हात रक्तबंबाळ झालेले होते। त्याच्यानंतर मी आल्यानंतर पोलीस व्हॅनमध्ये बसल्या आणि नंतर ती डायरेक्ट बाल समितीकडे गाडी नेण्यात आली। तर तसं नाहीच करायला पाहिजे। जेव्हा मुली बाल सुधारगृहामधून पळाल्या ना, त्या कशासाठी पळाल्या ह्याची पूर्णपणे चौकशी करायची, नंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये मुलींना हजर करायचं। मुलींचं एकच म्हणणं होतं की आमच्यावर जे अन्याय झाला, आम्हाला जे मानसिक शारीरिक त्रास झाला ते आम्हाला SP समोर मांडायचं आहे, आम्हाला CP ऑफिसला न्या। पण असं काही न करता नंतर छावणीच्या पोलीस आयुक्तालयात नेलं आणि तिथून डायरेक्ट मुलींना बाल कल्याण समितीकडे पाठवून दिलं। आता फक्त हे छत्रपती संभाजीनगर पुरतं सीमित राहिलेलं नाहीये। आता सरकारनं ह्या गोष्टींमध्ये हे जे भयंकर घाणेरडं कृत्य झालेलं आहे ह्याच्यामध्ये काहीतरी ठोस पाऊल उचलायला पाहिजे आणि फक्त छत्रपती संभाजीनगर नव्हे, सगळ्या राज्यामध्ये ह्याचं काहीतरी ठोस पाऊल उचलून कडक कारवाई केली पाहिजे। याची दखल न्यायालयानं देखील घेतलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एका महिला अधिकाऱ्यासंदर्भातही कारवाईचे आता आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।